सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहीर झालेली आहे। 27 एप्रिल रोजी मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी ही निवडणूक रंगणार आहे। तर अखेर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे। 27 एप्रिलला मतदान असेल तर 28 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडेल आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहतोय 2 वर्ष ही निवडणूक जवळपास थांबलेली होती आणि आता अखेर प्रक्रिया ही सुरू झाल्याचं आपण पाहतो आहे। बुधवारी या प्रक्रियेचा दुसरा दिवस होता। दुसऱ्या दिवशीच्या दरम्यान माजी आमदार दिलीप माने असतील, सिद्धनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने असतील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, राजेंद्र सुपाते, धनेश आसलारे यांच्यासह तब्बल 41 उमेदवारांनी अर्ज भरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पहिल्या 2 दिवसांमध्ये 444 जणांनी अर्ज घेतलेले आहेत। त्यामुळे या वर्षीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होईल असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तब्बल 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर आता बाजार समितीची निवडणूक आता ही रंगणार आहे। त्यामुळे आता बाजार समितीवर कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर।